मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो एमजी पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पोलीस भरती असो किंवा येणारा जो पुणे कारागृहाचा पेपर आहे तो पेपर कोणत्या पद्धतीने सोडवायचा याच्याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत। व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एकच आहे मित्रांनो, गोरगरीब मुलांचा या व्हिडिओचा फायदा व्हावा एवढाच मुद्दा आहे। कारण की बरेच मुलं सिली मिस्टेक करतात, पेपर सोडवण्याची पद्धत माहिती राहत नाही, पेपर कोणत्या पद्धतीने सोडवायचा ते माहिती राहत नाही। अभ्यास तर सर्व करतात मित्रांनो, पण तेवढंच महत्त्वाचं आहे पेपर पद्धत कोणत्या पद्धतीने सोडवायचा जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे स्कोअर काढता येईल आणि आपलं सिलेक्शन होईल, त्याच्याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, मी आकाश दाभाडे, पुणे सिटी पोलीस। मित्रांनो, 9 एप्रिल रोजी होणाऱ्या पोलीस भरती पुणे सिटी कारागृह पेपरची थोडक्यात तुम्हाला माहिती देणार। पेपरचं शेड्यूल कसं असणार आहे मित्रांनो, पेपरला जाताना थोडं अर्धा तास कमीत कमी अर्धा तास थोडं लवकर वेळेवर पोहोचो मित्रांनो। पेपर सोडत असताना घाबरून जायचं काही कारण नाही। पेपर हा आपला एकदम पारदर्शकपणाने होणार आहे, कोणत्याही भूलथापाला बळी पडू नका। जी तुमची मेहनत आहे त्याला नक्कीच यश भेटेल। दुसरी गोष्ट, पेपरला बसल्याच्या नंतर सर्वात पहिलं जे महत्त्वाचे क्वेश्चन आहे ते तुम्हाला क्वेश्चन येणार, जे क्वेश्चन तुम्हाला येत आहे एकदम आपण म्हणतो सोपे क्वेश्चन आहे। या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाण्यापेक्षा थोडा विचार करा, एक अर्धा मिनटं जाऊ द्या, नंतर क्वेश्चनला क्लिक करा। दुसरी गोष्ट मित्रांनो, जे क्वेश्चन तुम्हाला येत नाही त्याला गोल करून ठेवा, नंतरच्या राहिलेला 10 ते 5 मिनिटांमध्ये त्याला सोडा। नाहीतर होतं असं कधी कधी आपण त्या क्वेश्चनच्या नादामध्ये बाकीचे क्वेश्चन पण राहून जातात आणि वेळ पण निघून जातो। मित्रांनो, पेपर हा पुणे सिटीचा एकदम सोपा असणार आहे। दुसरी गोष्ट, आता झालेले महाराष्ट्र केसरी चालू घडामोडी, मंत्रिमंडळाचे फेरबदल झालेले मंत्रिमंडळ, त्याच्यानंतर देशाविषयी आता नवीन काय आपल्याकडे प्रकल्प आलेले, त्याच्यानंतर आता मेट्रो सेवा वगैरे हे चालू झालेले, याच्याबद्दल काही 1-2 क्वेश्चन येईल। आणि जे तुम्ही पुस्तकातलं जे अभ्यास केलेलं आहे त्याच्या बाहेरचं काही येणार नाही, घाबरून जायचं काही कारण नाही। जी 2-3 वर्षात मेहनत केलेली नक्कीच त्याला यश भेटेल, एवढं सांगणार मित्रांनो। तर मित्रांनो, पेपर जो आहे तो आपण शिवाजीनगर पोलीस मुख्यालय ग्राउंड या ठिकाणीच होणार आहे। आणि पेपर सोडवण्याची पद्धत कोणत्या पद्धतीने पेपर सोडायची मित्रांनो त्याच्या संदर्भात थोडी माहिती घेऊ आपण। पेपर सोडवताना मित्रांनो तुम्ही सर्वात आधी मराठी व्याकरण, त्याच्यानंतर GS, त्याच्यानंतर गणित, परत सर्वात शेवटी बुद्धिमत्ता हा विषय सोडवायचा आहे। त्याच्यामध्ये पण पेपर सोडवण्याची पद्धत आहे मित्रांनो। याप्रमाणे आपण मराठी व्याकरणाचे पहिले प्रश्न सोडवतो। मराठी व्याकरणाचे 1 लाईनर प्रश्न असतात। पेपर अवघड जर आला तरी तुम्ही विश्वास ठेवायचा आहे की मी अभ्यास केलेला आहे, 2-3 वर्ष मेहनत केलेला आहे, घाबरून जायचे नाही। सर्वात आधी पेपर सोडवताना तुम्ही मराठी व्याकरणाचे किंवा GS असो किंवा गणितचे असो, सर्वात आधी जे सोपे प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत। जे तुम्हाला कन्फ्युजन असतील किंवा येत नसतील त्या प्रश्नाला तुम्ही गोल करायचे आहे, जेणेकरून आपला पूर्ण पेपर आपण सोडवतो तेव्हा जे सोपे असतात ते आपण पूर्ण पेपर सोडून जायचं। त्याच्यानंतर आपण जे गोल केलेले असतात म्हणजे जे कन्फ्युजन असतो तो प्रश्न सोडवायचा आहे। नंतर सर्वात शेवटी जो आपल्याला येत नाही ते प्रश्न तुम्ही सर्वात शेवटी सोडवायचे आहे मित्रांनो। जो प्रश्न आपल्याला येणार आहे तो चुकला नाही पाहिजे मित्रांनो, कारण की बऱ्याच मुलांचं एका मार्काने रिजल्ट गेलेला आहे। ज्याचा 1 मार्काने रिजल्ट गेला आहे त्याला विचारायचं काय परिस्थिती असते आपल्या। त्याच्यामुळे सिलिंग मिस्टेक करू नका मित्रांनो। 5 सेकंद लेट उत्तर भरा तुम्ही, पण सिलिंग मिस्टेक करू नका। आवर्जून बघून उत्तर तुम्ही गोल करायचे आहेत। सांगितल्याप्रमाणे पहिले सर्वात सोपे प्रश्न सोडवायचे, नंतर थोडे अवघड प्रश्न सोडवायचे आणि जे आपल्याला येतच नाही ते सर्वात शेवटी सोडवायचे मित्रांनो। जेणेकरून जे येत नाही ते प्रश्न चुकले तरी आपल्याला दुःख राहत नाही, पण येणारा प्रश्न जर चुकला आपल्याला त्याचं लय दुःख होतं मित्रांनो। आम्ही पण भरती दिलेल्या आहेत, आम्हाला पण माहिती जरा त्याच्याबद्दल थोडी माहिती दिली आहे मित्रांनो तुम्हाला, जेणेकरून या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल व तुमचा स्कोर चांगला येईल अशीच अपेक्षा बाळगतो। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।